सत्याची जाण हीच आपली शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा शिल्की अंदाजपत्रक सादर। कल्याण डोंबिवली महापालिकेचे 2015-16 चे 1292 कोटी रुपये जमेचे आणि 1291 कोटी 90 लाख खर्चाचे 10,35,000 रुपये शिल्कीचे अंदाजपत्रक आयुक्त मधुकर अर्दड यांनी सोमवारी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांना सादर केली। श्री गजानन महाराज प्रकट दिन सर्वत्र उत्साहात साजरा। श्री गजानन महाराज सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डोंबिवलीत श्री गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव शुक्रवार 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी 2015 या दरम्यान साजरा होत आहे। श्रीचा प्रकट दिन उत्सव, श्री रामनवमी उत्सव, मंदिराचा वर्धापन दिन, गुरुपौर्णिमा उत्सव, दीपोत्सव, सामुदायिक पारायणे आणि मोफत शिकवणी वर्ग, वह्या वाटप असे मंडळाचे उत्सव आणि उपक्रम आहेत। शुक्रवार 6 फेब्रुवारी सकाळी 9 ते 10 श्रीचे नामस्मरण, दुपारी 3 ते रात्र 9 वाजता आदित्य सभागृहात भजन स्पर्धा, शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता श्री गणेश अथर्व शीर्ष सहस्त्रावर्तने, संध्याकाळी 7 ते रात्र 9 या वेळेत श्री समीर अभ्यंकर शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन, रविवारी 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण, सोमवारी 8 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता आजी कट्टा भजनी मंडळ यांचे भजन, मंगळवार 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता पालखी सोहळा, श्रीचा मुखवटा व पादुकांची पालखीतून मिरवणूक, बुधवारी 11 फेब्रुवारी रोजी श्री गजानन प्रकट दिनी सकाळी 7 वाजता श्रींचे पादुकांवर लघु रुद्राभिषेक, सकाळी 9 वाजता श्रींच्या स्तोत्राचे सामूहिक पठण, सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत हबप श्री शाळीग्राम यांचे सुश्राव्य कीर्तन, दुपारी 12 वाजता श्रींची आरती, दुपारी 4 वाजता नाद ब्रह्म भक्तिगीत मंडळाचे भजन, सायंकाळी 5 वाजता भजनी स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेत्या मंडळांची सेवा, रात्री 8 वाजता जादूची पेटी वाद्यवृंद कार्यक्रम आणि गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता श्रींच्या पादुकांवर अभिषेक, सकाळी 9 वाजता नामस्मरण व श्रींच्या स्तोत्राचे पठण, सकाळी 10 वाजता हबप श्री शाळीग्राम यांचे काल्याचे कीर्तन आणि दुपारी 12 वाजता श्रीच्या आरती व उत्सवाची सांगता असे या उत्सवाचे स्वरूप आहे। हा सण उत्साहात साजरा होत आहे। नाव गिरीश जोशी, श्री गजानन महाराज सेवा मंडळाचा प्रकट दिन उत्सवाचा 29वा वर्ष। दरवर्षी आम्ही अधिकाधिक जोमाने हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यात आम्हाला यश मिळत असतं। दररोज चालू असणारा गजानन महाराजांचा हा डोंबिवलीमधला एकमेव मठ आहे। कसं आहे की बऱ्याच भक्तगणांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले, त्यांनी ते वेगवेगळ्या प्रकारे अनुभवले, त्यामुळे लोकांची गजानन महाराजांच्या चरणी श्रद्धा अजून दृढ होत चालली। त्याच्यामुळे दरवर्षी आमच्या इथे उत्सवाला गर्दी वाढत चाललेली आहे। आणि कल्याण मधील कचरा वेचणाऱ्या मुलांचे अनुबंध संस्थेतर्फे कौतुक करण्यात आले। कल्याण पश्चिम येथे डम्पिंग ग्राउंड जवळील साठेनगर मध्ये राहणाऱ्या कचरा वेचक मुलांनी जीना ऐसी का नाम है या माध्यमातून त्यांच्या अंगी असलेले सुप्त कलागुण अभिनयातून सादर केले। तसेच त्यांच्या वैयक्तिक जीवनात घडणाऱ्या नरक यातना, समाजाकडून मिळणारी हीन भावना असे अभिनय त्यांनी सादर केले। यासाठीच या कचरा वेचक मुलांच्या नाट्य अभिनयाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले आणि या लक्षणीय कामगिरीबद्दल अनुबंध संस्थेतर्फे मान्यवर व्यक्तींच्या हस्ते त्यांचे कौतुक करण्यात आले। कल्याण पूर्वेतील काटेमनवली चौकातील रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी रिव्होल्यूशन फोरम तर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले। कल्याण पूर्वेतील काटेमनवली चौकात कैलासवासी प्रल्हाद शिंदे उड्डाणपुलाखालून कोळशेवाडीकडे जाणाऱ्या वळण रस्त्याचे काम 16 डिसेंबर 2014 रोजी सुरू झाले। मात्र धीम्या गतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या या कामामुळे नागरिक, शाळकरी विद्यार्थ्यांना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे। या कामाच्या निषेधार्थ रेव्होल्यूशन फोरमचे अध्यक्ष वैभव गायकवाड यांनी बुधवारी उपोषण केले। गेले 1.5 महिना उलटून अजूनही 50% ही काम झालेले नाही। येत्या मार्च मध्ये 10वी-12वीच्या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रस्त्याचे काम त्वरित करावे अशी मागणी रेव्होल्यूशन फोरमचे अध्यक्ष यांनी केली आहे। या उपोषणात रेव्होल्यूशन फोरमचे उपाध्यक्ष बिनॉय डॅनियल, सचिव वैभव सिंग,
अमित गायकवाड, रवी देवळे, राजू अंकुश, नगरसेवक शरद पावशे, माजी नगरसेवक रमाकांत उपाध्याय, अमृता नेरकर, वंदना मोरे इत्यादी सहभागी झाले होते. या उपोषणात युवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. काम तुम्ही बघताय ते मागील 4 ते 5 महिन्यापासून असं राहिलेलं आहे, ते पूर्ण नाही केलेलं आहे. पत्रव्यवहार करून सुद्धा महानगरपालिकेकडनं काही अजूनपर्यंत काही पत्र आलेलं आहे. एवढं पत्रव्यवहार केल्यानंतर ते सुद्धा त्यांनी सांगितलं की पुढच्या महिन्याच्या 25 तारखेपर्यंत ते काम करतील म्हणून. पण मला ती गोष्ट मान्य नाही आहे, कारण की 10वी आणि 12वीच्या शाळेची आता परीक्षा चालू होते, मार्चच्या या महिन्यातच चालू होणार आहे 10-15 तारखेपर्यंत. तर आमची इच्छा आहे की हे काम या महिन्याच्या एंडिंगपर्यंत पूर्ण झालं पाहिजे. बघू शकता लहान पोरं वगैरे जे जात आहेत तिथे येऊन आम्हाला थँक्यू बोलून जातात की आम्ही त्यांच्यासाठी मेहनत करतोय. मी इथल्या सगळ्या आपल्या लोकांसाठी करतोय. ते माझं याच्यात वैद्य काही नाही आहे. मला नाही पाहिजे की आपल्या इथल्या लोकांना त्रास व्हायला पाहिजे. रिक्षात जाणारे कित्येक लोक आहेत, त्यांना सुद्धा कितीतरी गोष्टी झेलाव्या लागतात. मी एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा आणि महानगरपालिकेला तुम्ही सुद्धा सांगा की काम लवकरात लवकर करून द्यायचं आश्वासन आम्हाला द्यावं. तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी. पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळेला. तोपर्यंत नमस्कार.